पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणणी विठ्ठली आवडी म्हणणी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणणी विठ्ठली आवडी म्हणणी विठ्ठली आवडी तो हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवीवर बापा रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बापा रखुमा देवीवर बापा रखुमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा भोजनाची आई पांघरून काळी सीताची पांघरून काळी सीताची पांघरून काळी सीताची पांघरून काळी विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा आपुले उचित हेची उपकार आपुलाची भार घालू तुझा भूक लागली या भोजनाची आळी पांघरून काळी सीताची जेने काळी उठी मनाची आवडी तेची मागो गोडी तेची मागो घडी आवडी ते तिसऱ्या चरणावरती आपण आलेलो आहे का द्रुपदामध्ये असं म्हटलं द्रुपद काही ठिकाणी लिहिलेलं नाही काही ग्रंथात आहे पण भूक लागली या भोजनाची आळी ज्याप्रमाणे बालकाला भूक लागल्यावरती आळी म्हणजे हट्ट करतं बालक आणि कोणापुढे करतं तर आपोआपच आई पुढे आहे बालकाचा हट्ट आई पुढे चालतो कारण ती त्याची सगळी काही जबाबदारी घेत असते जे जे बालकाला लागतं ते सगळं आई पुरवते म्हणून सगळी जबाबदारी
ही बालकाची आईवरती राहते. देवभक्ताचा संबंधही असाच आहे. ज्याला कळत नाही त्याचं नाव बालक. तसा ज्याला संसारामध्ये हीच अवस्था आहे भक्तांची, की ज्यांना भगवंत कळाला नाही, संसारही कळाला नाही, ती सगळी बालकच आहेत. संसार ज्यांना कळत नाही, काय संसार कळून करतात का न कळता करतात? कळून करणारा कोण आहे तेव्हा? कळून करणारा महात्मा आहे. अण्णा नेहमी म्हणायचे की महात्मा पुरुषाने संसार करावा आणि तरुण माणसाने परमार्थ करावा. पण तरुण माणसं विषयात वाहत चाललेले आहेत, ते कशाला परमार्थात येतात? तेव्हा देवाशी अवतार एक परी भक्ताशी संसार, देवाशी अवतार. वास्तविक पाहता तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुकोबराय म्हणतात तसं की तरुण माणसाने पारमार्थिक जीवनात आघाडी घ्यावी आणि मग उरलंच आयुष्य तर राहिला संसारात काय फरक नाही पडत. परंतु तसं नाही होत. पण म्हणजेच बालकासारखी अवस्था या भक्तांची दिसते. म्हणून आईचा दृष्टांत आहे की भूक लागली, जशी भूक लागेल तसे भूक लागल्यावर ते फक्त हट्ट करतं. स्वयंपाक करून ठेवून सगळं देण्याचं काम आईकडेच असतं. आणि भुकेला झालं की मग हट्ट करता, म्हणजे आता एकदम लहान असेल तर स्तनपान करतं. म्हणजे त्याच्यात भूक लागली या भोजनाच्या आळी, म्हणजे ते फक्त ओरडतं, ते पाळण्यातच ओरडतं. ते दुसरं काय करतं का? त्याच्यापेक्षा दुसरं काय नाही करत. म्हणून एक तर ते, म्हणून बालक म्हटलं की त्याला तिथून घेतलं आपण. आणि बऱ्याच वेळेला पांघरून काळी शीताची असं म्हटलं आहे. म्हणजे ज्या वेळेला हीच बालकं त्या अंथरुणामध्ये शू करतात तर त्यावेळेला त्यांना थंडी लागते आणि मग ते पार कुटकुट करत राहतात. पण हे सगळं आईला कळतं म्हणतात. म्हणजे त्याला भूक लागलेली कळते, तहान लागलेली कळते, त्याला का सगळं काय त्याचं आईला कळतं, ते सूचना कळतं. म्हणजे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची. तशीच तुकोबराय म्हणतात, आम्ही सुद्धा पारमार्थातली बालकच आहोत आणि तू आमची आई आहेस आणि आमच्या मनात जे जे काही उठेल ते तू पुरव. असं पुढच्या चरणामध्ये आलं आहे की जेने काळी उठी मनाची आवडी, तेची घडी त्याची मागो घडी आवडी. जेने काळी उठी मनाची आवड. ज्या काळात आमच्या मनात आवड उत्पन्न होईल. आता कोणती उत्पन्न होईल? कोणती का सण? कारण पुरविता धनी तू. म्हणून आवडी ते वृत्ती किरटी, आधी मनोनी उठी मग ते वाचा दिटी करासी. जसं माऊली म्हणतात तसं आवडी ते वृत्ती किरटी. किरटी आधी मनोनी उठी, मनातून. इथं तुकोबराय तेच म्हणतात की जेने काळी उठी मनाची आवडी. आमच्या मनात ज्या वेळेला येईल देवा, मागणी केली याच्यातून या तिसऱ्या चरणात. आणि मग कशी म्हणताल तर आमच्या मनात जी येईल ते तू पुरवायचं. असं नाही की तू पुरवून द्यायचं, असं नाही. आमच्या मनात जे येईल ते तू पुरवायचं. असं कसं काय हो? मग ते असंच आहे ना भक्त. ज्याला बालक भक्त कशाला म्हटलं? पण एक गोष्ट आहे, भक्त आहे हे गोष्ट नक्की आहे. असं नाही की तुकोबरायांनी संसारातल्या वस्तू मागितलेल्या आहेत. संसारातली कुठली वस्तू त्यांनी मागितली देवापुढे? संसारातल्या कुठल्याच वस्तूचा स्वीकार तुकोबरायांनी केलेला नाही. उलट भगवंतानी हस्ते पर हस्ते देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्तामध्ये भगवंतानीच प्रेरणा दिली ना हो, त्यांना निघून द्या. त्यांची घरची परिस्थिती फारच अवघड झालेली. नजराणा घेऊन जाण्याला जरी छत्रपतींनी दिला आपण म्हटलं तरी त्यांच्या चित्ताची देवता देवच आहे ना. आणि मग देवानेच प्रेरणा दिली ना की तुम्ही त्यांचा थोडंसं बघा, किंवा अजून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून आणखीन प्रेरणा दिलेली असेल की तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि त्यांच्या आर्थिक परिस्थिती ठीक नाही तर तुम्ही द्या. भगवंत सगळे हस्ते पर हस्ते कामं करत राहतात.
आणि मग असे, परंतु तरीसुद्धा तुकोबरायांनी तो स्वीकारला नाही. याच्यात देवाला सोडून दुसऱ्या पदार्थाची आवड नाही हे सिद्ध केलं. आम्हाला देव सोडून दुसरं काही लागतच नाही आणि आवडतही नाही. आमच्या मनाच्या वृत्तीचा एकच विषय झालेला आहे. तसा गोपिकांचा एक विषय तो सकळांचा हरी, त्याचे आवडीने आवडी तरी. अंधबैरय प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली प्राणांतरी हो. तेव्हा गोपिकांचा एक विषय तो सकळांचा हरी. आता त्याच्या आवडीने इतर विषयांच्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. गोपिका म्हणायच्या, त्या करायच्या. पण तुकोबराय तर त्याच्याहीपेक्षा पुढे गेलेले दिसत आहेत. असे की काहीच नको, संसारातला कुठलाच विषय नाही घेतलेला, सगळे टाकून दिलेले. लोक देत आहेत तेही स्वीकारायला तयार नाही. पण मग कुठला तरी विषय तर आहे ना, कारण मन आहे म्हटल्यावर विषय आहे. जेणे काळी घडे मनाची आवडी, जेणे काळी उठी मनाची आवडी. मनाची आवडी जेणे काळी, काळी म्हणजे कोणत्या, ज्या ज्या काळात कधीही, बरं असा काही नियमित कालावधी नाही. जे तुकोबऱ्यांच्या चित्तामध्ये ही आवड उत्पन्न होते. पण मग कोणते होते असं जर म्हटलं तर संसारात परमार्थ आणि संसार हे दोन्हीही एकसारखेच आहेत. असं नाही आहे की संसार आणि परमार्थ भिन्न भिन्न आहेत. आपण ज्या जागृत अवस्थेत परमार्थ करतो आणि संसार करतो, हे संसाराचेच दोन घटक आहेत. शास्त्रामध्ये एकाला संवादी भ्रम आणि एकाला विसंवादी भ्रम असं म्हटलं आहे. ज्याला फलाची प्राप्ती होते त्याला संवादी भ्रम असं म्हणतात. दीपप्रभा मणिभ्रांती, दीपप्रभा मणिभ्रांती, विसंवादी भ्रमस्मृतः मणिप्रभा मणिभ्रांती, संवादी भ्रम उच्यते, असा पंचदशीमध्ये श्लोक आहे. म्हणजे परमार्थ आणि संसार हे दोन्ही सारखेच झाले. पण दोन्ही सारखे जरी झाले तरी एकाला फल आहे आणि एकाला फल नाही. पण संसार आणि परमार्थ दोन्ही एक झाले म्हणजे विषय नावाचा पदार्थ तिथे आलाच. म्हणून परमार्थात सुद्धा विषय आहेत आणि संसारात सुद्धा विषय आहेत. फक्त भाग असा आहे, संसारातले विषय जे आहेत ते मलिन अशा प्रकारचे आहेत आणि पारमार्थिक विषय हा शुद्ध आहे. म्हणजे पहिले दोन भाग केले आपण. एक मलिन विषयांचा भरणा ज्याच्यात असतो त्याचं नाव संसार, आणि ज्याच्यात शुद्ध विषय आलेले आहेत त्याचं नाव परमार्थ. आता अधिक आनंद कशात मिळतो? मलिन विषय असतील तर त्याच्यामध्ये आपापच आनंद कमी मिळतो, आणि शुद्ध विषय असेल तर त्याच्यामध्ये आनंद अधिक अभिव्यक्त होतो. मग संसारापेक्षा परमार्थ भारी झाला, पण विषयाच्या दृष्टिकोनातून बोलतोय बरं का. म्हणून अजून दुसरा एक भेद केला आपण की संसारातले विषय हे तमगुण आणि रजगुण अधिक प्रधान आहेत, सत्वगुणाचं अस्तित्व कमी आहे. म्हणजे संसारात सुद्धा काही सत्वगुणी माणसं आहेत. शांत वृत्ती दिसेल तुम्हाला, अगदी समाजसेवक दिसतील, हे लोक सत्वगुणीच असतात, त्यांना त्याच्यामधून आनंद मिळतो. पण विशेष करून संसारात तमगुणाचा आणि रजगुणाच्या विषयांचा भरणा अधिक आहे आणि सत्वगुणाचा विषय कमी. परमार्थात बी ते तिन्ही विषय आलेले, म्हणजे रजगुणी, तमगुणी आणि सत्वगुणी. परमार्थसुद्धा 3 गुण आहे. पण जो तमांशातला तमांश संसारात दिसतो तसा परमार्थात नाही, तर तमांशातला 7वांश परमार्थात दिसतो. काय केलं आपण? तमांशातला 7वांश हा परमार्थात आहे, तमांशातले तमांश तुम्हाला संसारात पाहायला मिळतील. तसे राजांशातला 7वांश परमार्थात दिसेल आणि राजांशातला राजवांश संसारात दिसेल, असं आहे. आता तिकडचा 7वांश जो आहे संसारातला तो तम रज आणि युक्त 7वांश, आणि एकच मिनिट सांगतो, आणि परमार्थातला जो 7वांश आहे तो शुद्ध 7वांश आहे. म्हणून या पारमार्थिक आणि सांसारिक यांच्यामध्ये दोन्हीमध्ये विषयच आहेत. आता बोला. तमांशातला 7वांश, हां, तर ते असं आहे
त्या परमार्थात बी तमगुणी माणसं अहो टाळ आणि मारामारी करणारे तुम्हाला काय सांगावं आता. म्हणजे ते म्हणजे भांडणं झाली कोणाची टाळकऱ्यांची महाराजांच्याच भांडणं चालू येतं ते पाहा ना ते त्या ट्यूबवर पाहा ना त्या यूट्यूबला तुम्हाला लक्षात येईल जाईल. तुम्हाला असे कितीतरी असे दिसतील की त्यांच्यात भांडणं करता येते. मग ह्याच्यात तमांश नाही दिसत का तुम्हाला? आता हे परमार्थ सत्वगुणी का रजोगुणी? तमोगुणी. सत्वगुणी धरतो आपण यांना आणि याच्यात भांडणं करत असतील तर त्याच्यामध्ये बी अजून लय मोठे मोठे कुटाणे येतं. पण चला जाऊन दे आपल्याला नाही कोणाचं काय करायचं. लय मोठे कशावरून कशाची कोणाकोणाची कशी फार राजकारण आहे त्याच्यामध्ये. तर ते असे लोक दिसतील. कळालं? म्हणजे परमार्थाला काय म्हणतो आपण? सत्वांश समजतो. आणि त्याच्यातले तमगुणी म्हणजे भांडणं करणारे किंवा म्हणायला नुसतेच पारमार्थिक आहेत पण प्युअर झोपा काढणारे. तुम्हाला त्याच्यापेक्षा पुढे सांगू का? काही दिंडीवाले मालक धाब्यावर जाऊन जेवणं करतात. माहिती का तुम्हाला? तुम्हाला कशाच माहिती? तुम्ही दिंडीत नाही आले अजून. दिंडी चालवत्यात गळ्यात माळी आणि दिंडी चालवताना जेवणं कुठं करतात? दिंडी गेलीच पुढं निघून. हां आहे का नाही माहीत? तुम्हाला माहिती आहे ना? पण पहा तर त्यांच्याकडून पत्ता बित्ता घ्या कोणाचा. तर असे तमगुणी लोक आहेत. आता ते कसे आलेले आहेत? मागचं जे वळण पडलेलं आहे त्यांना ते घेऊन संसारात परमार्थात आले. तुम्ही माळ घालताना कोणाला विचारता का किंवा त्याचे गुण ते चेकिंग केले जातं का? नाही चेक केले जात. त्याला आला बाबा घालायची घाल, नीट व्हा, नामस्मरण कर, अमकं कर, फलान त्याला सांगितलं जातं तेवढं. पण शेवटी त्याच्यात जे गुण जास्त प्रभाव जास्त असतो ते गुण काय करत असतात? त्याच्या ठिकाणी ते उद्भूत होत असतात. म्हणून परमार्थामध्ये बी सत्वांशातले म्हणजे सत्वगुण प्रधान आपण मानतो यांना. म्हणून तमगुणी, रजगुणी आणि सत्वगुणी. सत्वांशातला सत्वांश, रजांशातला सत्वांश, तमांशातला सत्वांश हे परमार्थामध्ये दिसेल. आता संसारामध्ये अगदीच तमगुणी पिऊनच पडला. आता त्याला काय करणार आहे तो? तर तो अधिक तमांशामधला तमांशामध्ये जात होतो. त्यांचे विषयसुद्धा तसेच असतात. असं सत्वांशातला तमांश असं होईल असं मला वाटतं. सत्वांशातला तमांश. मग तमांशातला सत्वांश मी काय केले? तमगुणी त्यांचा मूळचा पिंड कोणता? तमगुणी. सत्वगुणी नाही, तमगुणीच आहे. त्याला आम्ही सत्वांशाची झालर लावली. नाही तर मूळचा सत्वगुणी असता तर तमांश टिकला नसता. त्याला माळ घालून झालर लावली म्हणून त्याचे तुम्हाला 9 भाग तयार करतात. त्याचे 9 भाग तयार होतात. म्हणजे तमांशातला तमांश, तमांशातला राजांश, तमांशातला सत्वांश, राजांशातला तमांश, राजांशाचा राजांश, राजांशाचा सत्वांश, सत्वांशाचा सत्वांश, सत्वांशाचा राजांश आणि सत्वांशाचा तमांश. असे बरं. आता हे बी 9 ठोकळच झाले तसे का? कारण माणसं एवढे माणसांचे प्रकार पाहता येतील ना तुम्हाला. ते अनेक म्हणजे पर्सेंटेजवर काढावं लागेल. हां म्हणजे इथपर्यंत लोक त्या 3 गुणामध्ये मिक्स झालेले. ते तर 2 गुण खाचती, एक दरी उन्नती, तैसियाची होती गती जीवाची. असं माऊली म्हणतात. त्या पद्धतीने चालू आहे हे. आता आपल्याला ते जाऊ द्या. पण तुकोबरायांना बी काय पाहिजे? आवडी ते वृत्ती किरीटी. म्हणजे तुकोबरायसुद्धा म्हणतात की जेणे काळी उठी मनाची आवडी. ज्या वेळेला देवा आमच्या मनामध्ये आवडीची वृत्ती तुझ्याविषयीची उठे, अशी कोणती वृत्ती तुमच्या चित्तात अशी केव्हाही उद्धृत होईल? तर आपला विषय असा चालला होता की तुकोबऱ्यांनी सांसारिक विषय तर मागितले नाहीत आणि त्यांच्या वृत्तीमध्ये अखंड भगवत भजन होतं. तर तुकोबऱ्यांच्या आवडीचा विषय भक्ती आहे. काय आहे? तत्त्वज्ञानाविषयीसुद्धा विशेष करून नाही बोलले ते. पण आता इथला जो आवडीचा वृत्तीचा विषयच काढला आपण, तर तुकोबऱ्यांच्या आवडीचा विषय आहे भक्ती. आणि मग भक्तीमध्ये ज्या ज्या काळात आमच्या चित्तात भक्तिविषयीची वृत्ती उठेल त्या वेळेला तू हे भगवंता आमची ती वृत्ती तू आवडीची पुराव. हां त्याची घडी त्याची काय चरणच लक्षात राहील. हां तोची का त्याची? आवडते त्याची.
त्याची मागोघडी आवडीची. आम्ही त्या काळात तुझ्याकडून ते आवडीची घडी मागू, त्या घडीला आम्ही आवडीची गोष्ट मागून घेऊ आणि त्यावेळेला ती तू द्यायची. पूर्वही पाहिजे. मग कधी द्यायची? ज्या वेळेला आमच्या मनात आवड उठेल त्यावेळेला तू आम्हाला आमच्या आवडीची ती गोष्ट पुरवायची. अशा प्रकारची मागणी केलेली. म्हणजे तुकोबरायांच्या मनात जेव्हा कधी भक्तिविषयक प्रीती प्रेम तयार होईल आणि मग तू काय द्यायचं? काही नाही. ज्या वेळेला चित्तात भगवतविषयक प्रधान भाव तयार झालेला असेल तर त्याच्यामध्येच आम्हाला राहू द्यायचं. तिथून घसरगुंडी करून द्यायची नाही. म्हणजे हे काय मागणीचा विषय थोडाच आहे तुमचा. तुमच्या मनात आवड निर्माण झालेली आहेच आहे. झालेली, हो म्हटले झालेली. आणि मग त्याच्यात काय झालेलीच आहे ना, त्यात मागण्यासारखं काय? तर असं आहे, हां, टिकली पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, आपल्या बी मनात आवड होते. कधी कधी रातचंच उठून असं वाटतं की भगवंताचं स्मरण. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, ते नचले थोरी उरली राहे वाचन चालून. ते म्हणतात असं वाटतं आणि परत म्हणलं काकड्याला जावा काय नुकन, परत लागले घोरायला. हां, ते म्हणतो का. मग आमच्या मनात जेव्हा कधी असा भाव आला की आता भक्ती करावं काय नाही, बस असा आला की पुढचं काम तुझ्याकडं. कोणतं? टिकवून ठेवायचं. म्हणून हा जर भाव टिकला गेला तर आपला परमार्थ सोपा होईल. नाहीतर आपल्या मनात उठत नाही का परमार्थाच्या वृत्त्या. किती बी दुपारी बी असं वाटतं की करावं काय नको, पुस्तक घ्यावं काय नको, वाचन करावं काय नको, वाचन करावं काय नको, जाऊन द्या आता ना, नंतरच बघू. तिला लगेच त्याची घसरगुंडी होती. आणि याला कारणीभूत चित्तातले गुणधर्म असतात. म्हणजे आपल्या चित्तातसुद्धा परमार्थ करणाराच्या हे रजांश तमांश असतोच आणि त्याच्यामुळे त्याला ते प्रतिबंधाचा घटक आहे तो. म्हणून मग अखंड परमार्थात राहण्याची मागणी या चरणामधून दिसते. कारण तुकोबराय सांसारिक तर विषय मागत नाहीत आणि मग पारमार्थिक वृत्ती तर तुकोबरायांची तयार आहे, याच्यात काही शंका नाही. आणि तसं पाहिलं तर तुम्ही दिवसातून किती वेळा रामकृष्ण हरी म्हणता? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पुष्कळ वेळा म्हणत असणार, याच्यात काही शंका नाही. म्हणजे आपली सगळी माणसं अगदी दिवसभरात नाही म्हटलं तरी 200-400 वेळा तरी म्हणत असतात. मधून अधून कधी काय ना, उठताना बसताना हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, काय काय ना रामकृष्ण हरी. पण ती वृत्ती टिकते का? टिकत नाही. तर ती टिकत नाही. सगळ्यात मोठा घोटाळा हे. आणि इथे जर ते म्हणले की आमच्या मनात ज्या वेळेला आवडी ती वृत्ती किरटी आधी म्हणून उठी आणि ती तू काय करायची तशीच ठेवायची, पुढच्या अर्धी ओळी अशी लावायची. तू तशीच धरून ठेव, कारण आमच्याच्यानी तिला धरवत नाही, आम्ही वाहत जातो. हां, मग तुझ्या चरणावर वृत्ती राहत नाही याचं कारण बी तेच आहे. ज्या वेळेला आपण आता हे भजन चालू करताना सुद्धा असं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आणि मी बी प्रयोग तेच करत असतो. किंवा भजन चालू करायचं आहे, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तर तुमच्या नजरेला राम आणि कृष्ण दिसाय पाहिजे का नाही? दिसतात का नाही? दिसतात. तुम्हाला राम दिसतो, कृष्ण दिसतो, विठ्ठल दिसतात, माऊली दिसतात, तुकोबराय दिसतात, पण नंतर ते गायब होऊन जातात. म्हणजे क्षणात लगेच निघून जातात. आणि मग म्हणून ती वृत्ती टिकतच नाही. भजनात टिकत नाही, कीर्तनात टिकत नाही, चिंतनात टिकत नाही. आहे म्हणून जर ह्या वृत्तीने ही वृत्ती जर याच्या चरणाजवळ कायम राहिली, याचंच नाव त्याच्या चरणाजवळ राहणं. ही मागणी या तिसऱ्या चरणामधून दिसते, पण ती सरळ मागितलेली नाही. म्हणजे मागताना त्याच्यात वाकडे तिकडेपणा आणलेला आहे. म्हणून सामान्य माणसाला तर असं वाटेल की बा ह्याच्यात काय मागितलेलंच दिसत नाही काय, हे फक्त मनाच्या आवडीप्रमाणे असं चालायला नाही. मनाची आवड तर तुकोबरायांची एकच आहे. कोणती? भगवत विषय. विशेष करून तुकोबराय नामधारक आहेत. त्यांनी पुष्कळ अभंगातही लिहिलं की आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि का सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. आम्हाला विठ्ठलच प्रमाण आहे. पण मग ह्या विठ्ठलाची या ठिकाणी आमची वृत्ती त्याच्या चरणाजवळ अखंड राहावी, अशा प्रकारची मागणी या तिसऱ्या चरणामधून केलेली दिसते. पाहू आता राहिलेलं चिंतन नंतर पाहू. हरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी.